उद्योजक मित्रांनो नमस्कार. आज मी तुम्हाला माइंडसेट शिफ्ट बद्दलच्या 3 स्ट्रॅटेजी शेअर करणार आहे. तर होतं कसं, बऱ्याच वेळा एक व्यावसायिक जेव्हा MSME बिझनेस कंपनी सुरू करतो तेव्हा तो खूप सारी स्वप्न घेऊन आलेला असतो आणि त्याच्या डोक्यामध्ये खूप सारे आयडियाज असतात, खूप सारे प्लॅन्स असतात. पण एका सर्टन स्टेजनंतर 2-3 वर्षानंतर तो कुठेतरी स्टक होतो. कारण होतं काय, जेव्हा तो बिझनेस सुरू करतो तेव्हा तो सगळ्या गोष्टी स्वतः करत असतो आणि त्याला ती सवय लागून गेलेली असते. त्याला असं वाटतं की माझ्या कंपनीमध्ये माझ्या इतकं चांगलं कोणीच काम करू शकत नाही, माझ्या इतकं बेस्ट सेल्समन कोणीच नाही आहे, माझ्या इतकं फास्ट काम कोणी करू शकत नाही. आणि त्याला एक सवय लागलेली असते. रोज सकाळी तो शटर उघडण्यासाठी येतो आणि रात्री सगळ्यात शेवटी तो शटर बंद करून जातो. तर मित्रांनो, असं केल्यानंतर खूप काही जी अचीव करायची ती ग्रोथ होत नाही आणि त्याच्यानंतर मग तो एका स्टेजनंतर त्याला असं वाटतं की यार याच्यामध्ये काही ग्रोथ दिसत नाही. तर मी आज तुम्हाला 3 सिक्रेट स्ट्रॅटेजी शेअर करणार आहे, ज्या की तुम्ही युटिलाइज केल्यानंतर तुमच्या बिझनेसमध्ये खूप सारा फरक पडेल. तर सिक्रेट नंबर 1 जे आहे ते हे आहे की डुईंग एव्हरीथिंग ॲट ऑल टू डुईंग इट बाय टीम. म्हणजे सगळ्या गोष्टी स्वतः करणं पासून सगळ्या गोष्टी एका टीमकडून करून घेणं, हा एक शिफ्ट नंबर 1 आहे. तर याच्यामध्ये होतं कसं, बऱ्याच वेळा व्यावसायिकाला काय वाटतं की सगळ्या गोष्टी मी केल्यानंतर त्या माझ्या कंट्रोलमध्ये राहतील आणि मग बऱ्याच गोष्टी मला व्यवस्थित करता येतील. तर तसं नाही आहे मित्रांनो. तुम्ही जर प्रॉपर टीम बिल्ड केली आणि त्याच्यावरती जर तुम्ही काम केलं आणि सगळ्या गोष्टी जर टीमकडून करून घेतल्या, त्याचा ॲडव्हान्टेज असा होतो की व्यावसायिक जो आहे तो स्वतः या रुटीन ऑपरेशनपासून फ्री होतो आणि तो ग्रोथ किंवा स्ट्रॅटेजीवरती काम करायला त्याला वेळ भेटतो. त्याच्यानंतर शिफ्ट नंबर 2 जे आहे ते हे आहे की म्हणजे ॲक्च्युली बऱ्याच वेळा काय होतं की एक व्यावसायिक जो आहे त्याचा सेल्सवरती खूप फोकस असतो. तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही सेल्सवरती फोकस न करता तुम्ही ब्रँडवरती फोकस करा. म्हणजे तुम्हाला शिफ्ट काय करायचं आहे, सेल्सवरचा फोकस जो आहे तो ब्रँड बिल्ड करण्यावरती फोकस शिफ्ट करायचा आहे. तर याचा ॲडव्हान्टेज काय होणार आहे तुम्हाला, तुम्ही जर एक चांगला ब्रँड बनवला तर कस्टमर जे आहेत त्यांना चांगलं ब्रँड करून घ्यायला आवडतं मित्रांनो. आणि तुम्ही जे तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस जे आहेत, जर तुम्ही एक चांगला ब्रँड बनवला तर तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट्स आणि तुमचे सर्व्हिसेस तुम्ही तुमच्या प्राईजवरती आणि तुमच्या टर्म्सवरती विकू शकाल. तर याच्यामुळे खूप सारा फायदा होतो. त्याच्यानंतर स्ट्रॅटेजी नंबर 3 जी आहे ती ही आहे की सेल्फ एम्प्लॉईड टू CEO. बऱ्याच वेळा होतं काय, MSME बिझनेस ओनर आहे तो सगळ्या गोष्टी स्वतः करत असतो आणि त्यांनी जर CEO माइंडसेटमध्ये त्याला स्वतःला शिफ्ट केलं आणि सगळ्या प्रॉपर टीम बनवली, प्रॉपर SOPs बनवल्या आणि त्यानुसार जर त्यांनी त्याचा एक्सपर्टीज डेव्हलप केला आणि ॲज अ CEO तो जर काम करून घ्यायला शिकला, तर त्याच्यामुळं फायदा काय होतो की तो रुटीन कामापासून त्याला फ्री करू शकतो आणि तो स्ट्रॅटेजी आणि ग्रोथवरती काम करू शकतो. मित्रांनो, मी सुद्धा 5 ते 6 वर्षापूर्वी बिझनेस सुरू केला होता आणि मागील 2-3 वर्षापूर्वी मलाही असं वाटत होतं की मी पण कुठेतरी स्टक झालो आहे. त्याच्यानंतर मी स्वतः एक लर्निंग माइंडसेट डेव्हलप केला. मी वेगवेगळ्या ट्रेनरकडून ट्रेनिंग घेतली आणि मी स्वतःचा माइंडसेट शिफ्ट केला आणि आज मला सांगायला आनंद होतो मित्रांनो की मी माझा बिझनेस हा पूर्ण ऑटो पायलट केलेला आहे. तर तुम्हालाही जर असा बिझनेस तुमचा ऑटो पायलट करायचा असेल आणि तुम्हाला हे जे सिक्रेट जाणून घ्यायचे असतील, कारण काय होतं, हे जे शिफ्ट मी सांगितलेलं आहे ते इतके इझी नाही आहेत. कारण ते इम्प्लिमेंट करताना तुम्हाला बऱ्याच वेळा खूप चॅलेंजेस येतात. कारण बऱ्याच वेळा तुमचं माइंडच तुम्हाला अलाव करत नाही की मी सगळ्या गोष्टी जर टीमकडून करून घ्यायला लागलो तर माझ्या कंट्रोलमध्ये नाही राहणार. तर असं काही नाही आहे मित्रांनो. तुम्ही खूप चांगली टीम बिल्ड केली आणि प्रॉपर SOP केलं तर तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करू शकता. तर नमस्कार उद्योजक मित्रांनो, मी डॉक्टर सोमनाथ शिंगारे. गेल्या 18 वर्षापासून मी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये काम करतोय आणि गेल्या 5 ते 6 वर्षापासून मी माझा स्वतःचा व्यवसाय करतो आणि मागील 3 वर्षापासून मी माझा बिझनेस कम्प्लिटली ऑटो पायलटवरती केलेला आहे. तर तुम्ही माझा जो व्हिडिओ आहे त्याच्या खाली जो कमेंट बॉक्स दिला आहे त्याच्यावरती कमेंट करा किंवा तुम्ही माझा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, सो दॅट तुम्हाला वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी आणि सिक्रेट्स तुम्हाला पाहायला भेटतील. थँक्यू सो मच.